सर्व्हिस यंत्रणांची अतिरिक्त वाढीव मागणी 680 कोटी। तसेच 25-26 मध्ये जिल्ह्याचा एकूण नियतोय जो मंजूर होता तो 333 कोटी होता आणि यामध्ये महत्त्वाच्या कामांची असा एकूण 448 कोटींचा प्रारूप आराखडा या बैठकीत, ज्यामध्ये आज रोजी सर्वसाधारण योजनांसाठी 248 कोटी, एससीपी साठी 88 कोटी आणि ओटीएसपी साठी 15.88 कोटी असा 352.86 कोटीच्या आराखड्याला येत आहे। आजच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं की सर्व लोकप्रतिनिधी त्यांचे विषय तोडून मांडत होते। मीटिंगमध्ये जे निर्देश देण्यात आले ते 15 दिवसाच्या 1 महिन्याच्या ते रिझॉल्व झाले पाहिजे आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला पाहिजे, सोबतच केलं पाहिजे। दुसरा विषय, आता या वर्षीचा जो आपला आराखडा यामध्ये आपण संपूर्ण निधी वितरण केलाय, याची 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण एक मीटिंग घेणार आहे, ज्यामध्ये अखर्चित जो निधी आहे किंवा जो तुम्ही खर्च करू शकणार नाहीये त्याचे अहवाल आपण तयार करायचे। कारण रिअप्रोप्रिएशनच्या वेळेस जी धांदल उडते ती धांदल उडू नये म्हणून 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण जो आपल्याच्याने एक्झिक्यूट होणार नाही अशा निधीचा संपूर्ण अहवाल आम्हाला मीटिंग मध्ये लागणार आहे। अधिकाऱ्यांना, विशेष करून सीओ मॅडम, आपण एमपीसीओ आणि सर्व सामान्य विभागाचे जे एवढे अधिकारी आहेत यांनी सर्व बीडीओ दलित वस्त्यांचा आराखडा पुढील वर्षीचा फायनल करायचा आहे। यापुढे जर कोणत्याही लोकप्रतिनिधीची जर तक्रार आली की मला विचारात न घेता हा आराखडा फायनल करा, आम्ही तुमच्यावर कारवाई करू आणि तुम्हाला तो आराखडा बदलून द्यावा लागेल, आम्ही त्यामध्ये ऐकणार नाही आणि आराखडा सर्व लोकप्रतिनिधींनी फायनल केल्यावरच फायनल होईल, तोपर्यंत आम्ही तुम्हाला अंतिम करू देणार नाही। केवळ इथे सादर करून त्याची मंजुरात घ्यावी लागेल आणि आम्हाला त्याचं निधी वितरण करावं लागणार। लोकप्रतिनिधींना याची जाणीव करून द्यावी, कारण पुढच्या वर्षीची डीपीसी जी आहे त्यामध्ये आपले कामांचे जे प्रस्ताव आहे ते आपल्याला स्वतः देवेंद्रजी यामध्ये खूप सिरियस आहे की याच्या पुढे हे प्रस्ताव घेणे आणि निधी वितरण हे मे-जूनच्या पुढे पेंडिंग राहायला नको। त्यामुळे कृपया करून आपण या सगळ्या गोष्टी अवगत कराव्या आणि आज सर्व अधिकारी इथे आले। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की कृपया करून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विषयांवर गांभीर्याने कारवाई केली पाहिजे। 1 महिन्याचा रिझल्ट आपण सगळ्यांनी दिला पाहिजे, अन्यथा याच्या पुढे आपल्याला कारवाईला सामोरे जावं लागेल। आणि सोबतच आपला नरनाळा महोत्सव चांगल्या प्रमाणात यावेळेस आपण आयोजित केलाय। 13 वर्षानंतर हा महोत्सव होतोय, आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि यामध्ये सर्व विभाग चांगल्या रीतीने सहभाग घेतात आहे। मी सगळ्यांचं अभिनंदन करेन आणि सर्व विभागांनी हा महोत्सव त्याला आपण अजून मोठं सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। त्या दृष्टीने आपल्या भागात टुरिझम सुद्धा